जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुज्जे युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 संदर्भात आपण महत्त्वाचा जो काही कट ऑफ असेल किंवा सेफ स्कोर संदर्भात प्रत्येक प्रवर्गाच्या डिमांडनुसार जे काही व्हिडिओ आहे तर ते आपण बनवत आहोत. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुमचा जो काही स्कोर आहे त्या स्कोरनुसार तुम्ही ह्या ठिकाणी बघा कोणत्या रँकवर असणार आहात आणि आलेली जी वेकेन्सी आहे त्या वेकेन्सीमध्ये तुमचं निवड सध्या होऊ शकते किंवा नाही, तर त्या संदर्भात महत्त्वाचं या ठिकाणी बघा जे काही ॲनालिसिस असेल, प्रेडिक्शन असेल तर ते तुम्हाला हे व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. जवळपास आपण ह्या ठिकाणी एस टी असेल, ओबीसी असेल, EWS असेल, ओपन असेल किंवा इतर जे काही प्रवर्ग आहेत तर त्या प्रवर्गाचे सेपरेट व्हिडिओ बनवले आहेत, ते तुम्ही बघू शकतात. सध्याच्या घडीला आपण ह्या ठिकाणी SBC जो काही प्रवर्ग आहे तर ह्या प्रवर्गासंदर्भात ह्या ठिकाणी ॲनालिसिस करणार आहोत. ह्याच्यामध्ये एकंदरीत जी काही वेकेन्सी किती आलेली आहे, त्याच्यामध्ये स्पर्धेमध्ये असणारे जे उमेदवार आहेत ते नेमके किती असणार आहे, महिला किती असणार आहे, पुरुष किती असणार आहे, त्यानंतर जी काही संधी असणार आहे तर ती संधी नेमकी TET सीटेट क्वालिफाय उमेदवारांना कशा पद्धतीने तिथे मिळणार आहे, तर संपूर्ण आपण ह्या ठिकाणी जो काही गटावाईज कट ऑफ देखील बघणार आहोत, विषयावाईज देखील ह्या ठिकाणी कट ऑफ बघणार आहोत. तुम्हाला कला शिक्षक असेल किंवा शारीरिक शिक्षण असेल, भौतिकशास्त्र किंवा इतर विषय असेल त्या संदर्भात देखील संपूर्ण जी काही माहिती आहे तर ती माहिती आपण ह्या ठिकाणी बघा समजून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये तुम्हाला जी काही संधी आहे तर ती संधी बघा इथं मिळणार किंवा नाही ह्याच्यावरून तुम्हाला स्वतः ॲनालिसिस करता येणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. इतर जे काही प्रवर्गाचे उमेदवार जर व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी देखील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमच्या प्रवर्गासंदर्भात असा जर व्हिडिओ ॲनालिसिस पाहिजे असेल तर नक्की आपण तो बनवण्याचा प्रयत्न करू. तर चला तर मग सुरुवात करूया. तर आपला जो काही महत्त्वाचा विषय असणार आहे तो म्हणजे ह्या ठिकाणी SBC प्रवर्गासंदर्भात. कारण आपण जे व्हिडिओ आहे EWSचा, त्यानंतर ओपनचा, त्यानंतर SCBC, त्यानंतर OBC, त्यानंतर ह्या ठिकाणी ST आणि SC हे जे काही प्रवर्ग आहे तर ह्या प्रवर्गाचा बघा व्हिडिओ सेपरेट बनवण्यात आलाय. तर आताच्या आपण ह्या ठिकाणी SBC संदर्भात जी काही वेकेन्सी आली तर ती वेकेन्सी आपल्याला माहिती आहे की त्यांना फक्त 2% त्या ठिकाणी आरक्षण असतं. पण वेकेन्सी जी आली फक्त बघा या ठिकाणी जवळपास 1% वेकेन्सी आलेली आहे, म्हणजे 50% त्या ठिकाणी वेकेन्सी आपल्याला जाहिरातमध्ये आलेली पाहायला मिळते. आणि संपूर्ण ह्या ठिकाणी प्रवर्गाच्या वेकेन्सीच्या तुलनेमध्ये ह्या ठिकाणी SBC प्रवर्गाची वेकेन्सी ह्या ठिकाणी बघा कमी आहे, म्हणजे 342 आणि त्याच्यापेक्षा कमी असेल तर ती NTDची आहे. मग आपण ह्या ठिकाणी जी काही 342 वेकेन्सी आली तर ह्या वेकेन्सीमध्ये नेमक्या कोणत्या उमेदवारांची बघा इथं निवड होऊ शकते, कारण 342 वेकेन्सी ही 1 ते 5 असणार आहे, 6 ते 8 असणार आहे, 9 ते 10 साठी काही पदं असणार, 11वी-12वी साठी काही पदं असणार आहे. बरोबर, म्हणजे ही जी वेकेन्सी आहे तर ती अशा पद्धतीने डिस्ट्रीब्युशन होणार. आता ह्याच्यामध्ये नेमके उमेदवार कोणते कॉम्पिटिशनमध्ये असणार, तर एकंदरीत ह्या ठिकाणी तुम्हाला टोटल इथं बघा शून्यापासून जो तो टॉपचा उमेदवार आहे तर ते नेमके किती आहे, कारण टोटल उमेदवार ह्याच्यामध्ये 3,000 जवळपास आपल्याला पाहायला मिळतात, की जे शून्यापासून तर टॉपचे जे काही मार्क घेणारे उमेदवार आहेत तर ते पाहायला मिळतात. आता इथे 0 मार्क घेणारे 2 उमेदवार आहे. 1 ते 20 मध्ये बघा या ठिकाणी उमेदवार जे आहे तर ते आपल्याला कमी पाहायला मिळतात. त्यानंतर 21 ते 40 मध्ये जवळपास 30 उमेदवार आहे, 41 ते 60 दरम्यान 190 उमेदवार आहे, 61 ते 80 दरम्यान 652, त्यानंतर 81 ते 100 दरम्यान जवळपास 989, 101 ते 120 मध्ये 818 उमेदवार आहे, 121 ते 140 मध्ये 300 जवळपास 37 उमेदवार आहे, 141 ते 160 मध्ये 59 फक्त उमेदवार आहे आणि 161 ते 180 मध्ये 8 उमेदवार आहे. म्हणजे ह्या ठिकाणी जे काही टॉपचे उमेदवार आहेत तर ते टॉपचे उमेदवार तुम्हाला इथं बघा पाहायला मिळतात. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही कन्सिडर केलं तर हे जे काही 0 मार्क किंवा 30, 40, 50 मार्कवाले हे उमेदवार तर शिक्षक भरतीमध्ये सध्या बघा त्या ठिकाणी कॉम्पिटिशनमध्ये नसणार. मग कॉम्पिटिशनमध्ये जर विचार केला तर आपण ह्या ठिकाणी 100+ मार्क घेणारे जे उमेदवार आहेत तर ते कन्सिडर करूया, की ज्या उमेदवारांना 100+ मार्क आहे असे उमेदवार नेमके किती असणार आहे. तर इथे तुम्हाला महिला उमेदवार आहे, त्यानंतर पुरुष उमेदवार सध्या बघा इथं तुम्हाला दिसत आहे, कारण आपल्याला माहिती आहे की महिलांची जी संख्या आहे तर ती पुरुषांपेक्षा जास्त आहे आणि प्रत्येक प्रवर्गामध्ये आपल्याला अशाच पद्धतीने पाहायला मिळते. फक्त 1-2 प्रवर्ग जर सोडले तर महिलांना सर्वात जास्त इथे शिक्षक भरतीमध्ये संधी असणार आहे. आता इथे बघा 101 ते 120 मध्ये टोटल किती आहे, 818 उमेदवार आहे. मग महिला किती, 571 महिला, 247 पुरुष. 121 ते 140 मध्ये एकूण 337 आहे, महिला किती आहे 237 आणि पुरुष जवळपास 100. 141 ते 160 मध्ये किती 59 टोटल होतात, 39 महिला, 20 जे आहे तर ते पुरुष. त्याच्यापेक्षा पुढचे जे आहे 161 ते 180 मध्ये
ह्या ठिकाणी फक्त 8 उमेदवार आहे, त्याच्यात 5 महिला आणि 3 पुरुष आहे. मग ह्याच्यामध्ये जर तुम्ही टोटल केले तर 1222 टोटल आपल्याला होतात. त्याच्यामध्ये 852 महिला आणि पुरुषांची संख्या किती आहे? 370. आपली जी वेकेन्सी आलेली आहे तर ती वेकेन्सी सध्या बघा ह्या आकडेवारीमध्ये खूप महत्वाची असणार आहे. कारण ह्याच्यामध्ये जी काही आकडेवारी समजा 100 प्लस जर 1200 उमेदवार असेल, आलेली वेकेन्सी जी आहे तर ती वेकेन्सी आपल्याला माहिती आहे की जवळपास ह्या ठिकाणी फक्त 342 ची आहे, तर ती वेकेन्सी आलेली आहे. म्हणजे ही जी 342 आहे तर ही अजून वेगवेगळ्या गटासाठी असणार आहे. मग ह्याच्यामध्ये जे काही आकडेवारीनुसार जे सध्या बघा ओपन मध्ये सिलेक्ट होऊ शकतात असे उमेदवार नेमके किती, तर आपण इथे एक अंदाज पकडला 141 पासून जे पुढचे उमेदवार आहेत जवळपास, तर ते ह्या ठिकाणी मे बी ओपन मध्ये जाऊ शकतात. मग असे उमेदवार किती असणार आहे? हे 59 उमेदवार आणि हे 8 उमेदवार, बरोबर. म्हणजे हे जे उमेदवार आहे जवळपास 60-65 जवळपास जे उमेदवार आहे 65 प्लस, तर हे ओपन मध्ये जाणार, बरोबर. म्हणजे एवढे उमेदवार जर ओपनची वेकेन्सी मध्ये त्या ठिकाणी सिलेक्ट होऊ शकतात, तर ह्या ठिकाणी एवढ्या उमेदवारांना परत हे जे काही खालचे उमेदवार आहे तर ह्यांना संधी मिळू शकते. आता जी काही सध्या कट ऑफ असेल किंवा जे रेंज असेल तर ती आपल्याला माहिती आहे की सध्या वेकेन्सी आलेली आहे 342च वेकेन्सी आहे. आता ही जर वेकेन्सी तुम्ही 4 टप्प्यात जर कन्वर्ट केली तर अगदी कमी कमी वेकेन्सी पाहायला मिळते, बरोबर. म्हणजे ह्याच्यामध्ये जे काही वेकेन्सी धारक त्या ठिकाणी पात्र असणारे उमेदवार आहे, मग ते एखाद्या विषयासाठी पात्र असेल किंवा एखाद्या त्या ठिकाणी गटासाठी पात्र असेल, तर असे उमेदवार ह्या ठिकाणी बघा कमी उमेदवार जे आपल्याला त्या ठिकाणी संधी मिळालेली पाहायला मिळणार. आता ह्याच्यात जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर 100 प्लस मध्ये ह्या ठिकाणी 1200 जवळपास उमेदवार आपण गृहीत धरले. त्याच्यामध्ये 370 तर इथं बघा पुरुष आहे आणि महिला किती आहे तर 852 एवढ्या महिला आहेत. म्हणजे इथे जी महिलांची संख्या आहे तर ती जास्त आहे पुरुषांपेक्षा. म्हणजे याचा अर्थ जे सर्वसाधारण वेकेन्सी असणार तर त्याच्यामध्ये महिलांची आकडेवारी आपल्याला सर्वात जास्त इथं पाहायला आपल्याला बघा मिळणार आहे. म्हणजे 30% पुरुष, महिला जवळपास 70%. आता ह्याच्यामध्ये वेकेन्सी जी आहे तर ती वेकेन्सी खूप मॅटर करणार आहे. कारण वेकेन्सी किती 342, म्हणजे एकंदरीत 342 उमेदवारांचं ह्या ठिकाणी सिलेक्शन होणार. मग ह्याच्यामध्ये वेकेन्सी जी आली तर ती समांतर आरक्षणाची वेगळी आहे, 1 ते 5 ची वेगळी, त्यानंतर 6 ते 8 ची वेगळी, त्याच्यामध्ये विषय येतात परत 9 ते 10 साठी वेगळी, त्याच्यात परत विषय येतात 11वी-12वी साठी वेगळी, त्याच्यात परत विषय येतात, त्यानंतर माध्यमानुसार वेगवेगळी वेकेन्सी असणार आहे. परत ही जी वेकेन्सी आहे तर ही विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूची एकत्र वेकेन्सी आहे, बरोबर. म्हणजे हे देखील लक्षात घ्या. म्हणजे इथे जे उमेदवार आहे तर ते उमेदवार जरी 100 प्लस 1200 उमेदवार असेल, परंतु ह्याच्यामधलेच जे काही उमेदवार असेल जे की टॉपचे उमेदवार असेल आणि ज्यांना टीईटी किंवा सीटेट क्वालिफाय असेल सर्वात जास्त, तर अशा उमेदवारांना त्या ठिकाणी 6 ते 8, 1 ते 5 मध्ये बघा संधी अवेलेबल होणार आहे. आता ह्याच्यामध्ये जर एका जागेसाठी आपण विचार केला तर जवळपास या ठिकाणी 3 ते 4 उमेदवार जे आहेत तर ते स्पर्धेमध्ये असणार आहे. एका जागेसाठी 3.57 म्हणजे 3 ते 4 उमेदवार सध्या या ठिकाणी स्पर्धेमध्ये असणार आहे, जर का 100 प्लस आपण उमेदवाराचा विचार केला तर. आता ह्याच्यामध्ये निवड होत असताना तुम्हाला ओपनच्या ज्या वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी देखील त्या ठिकाणी कन्सिडर होणार. म्हणजे ओपनमध्ये जवळपास तुमचे 60 ते 70 ह्या ठिकाणी उमेदवार जे आहे तर ते ओपनमध्ये सिलेक्ट होणार. कारण टॉपचे उमेदवार आपण 141 पासून जर पुढचे घेतले तर हे जवळपास 60-70 उमेदवार पाहायला मिळतात. म्हणजे परत 60-70 उमेदवार खालच्या ह्या ठिकाणी मार्काचे तिथं संधी मिळणार. त्यानंतर महिला उमेदवारांना सर्वात जास्त संधी असणार, कारण महिला आरक्षणाची जी वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी येणार आणि त्याच्यामध्ये फक्त महिलाच उमेदवार त्या ठिकाणी सिलेक्ट होणार. त्यानंतर महिला उमेदवार सर्वसाधारण वेकेन्सीमध्ये देखील सिलेक्ट होणार, महिला उमेदवार ओपनच्या वेकेन्सीमध्ये देखील सिलेक्ट होणार. तर महिलांना इथं सर्वात जास्त संधी. त्यानंतर विषयावाईज आपल्याला माहिती आहे 6 ते 8 असेल, 9 ते 10, 11, 12 अशा पद्धतीने वेकेन्सी येते. आता इथे जर तुम्हाला टॉपचा स्कोर असेल आणि तुमची टीईटी किंवा सीटेट नसेल तरच तुमची 9 ते 10 चे जे काही सध्या बघा वर्ग आहेत त्याच्यामध्ये निवडीची संधी असणार आहे. कारण इथे कमी मार्क असेल तर त्याची निवड अजिबात त्या ठिकाणी होणार नाही. त्यानंतर जिल्हा असेल, म्हणजे जो काही प्रेफरन्स आपण दिलेले जिल्हे ते देखील मॅटर करणार आहे. त्यानंतर इतर जे काही आरक्षण, म्हणजे या ठिकाणी तुमचं महिला आरक्षण असेल, समांतर आरक्षणामध्ये माजी सैनिक, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, तर अशा उमेदवारांना विशेष संधी सध्या त्या ठिकाणी असणार आहे. मग ह्याच्यामध्ये जर आपण 141 प्लस जर तुमचा स्कोर असेल, म्हणजे हे 67 जे उमेदवार आहे तर हे कुठे ना कुठं बघा ओपनची वेकेन्सी किंवा जी काही सर्वसाधारणची 1-2 वेकेन्सी मध्ये त्या ठिकाणी सिलेक्ट होणार. 121 ते 140 दरम्यान जर स्कोर असेल त्याच्यात किती 337 उमेदवार आहे तर हे देखील कुठे ना कुठे सिलेक्ट होणार. आता ह्याच्यामध्ये
काही उमेदवार टी सीटेट क्वालिफाय नसेल, बरोबर, म्हणजे ते उमेदवार जर क्वालिफाय नसेल तर ते तुमच्या 1 ते 5 आणि 6 ते 8 या गटासाठी बघा कॉम्पिटिशनमध्ये नसणार. म्हणजे ह्या ठिकाणी जे काही उमेदवार आहेत तर ते परत कॉम्पिटिशनमधून बाहेर पडणार. ज्या उमेदवारांचं फक्त टी सीटेट क्वालिफाय आहे असेच उमेदवार तुमच्या जिल्हा परिषद मनपाच्या ज्या काही वेकेन्सी आहे किंवा इतर वेकेन्सी 1 ते 5, 6 ते 8 तर त्याच्यामध्ये कॉम्पिटिशनला असणार. म्हणजे ह्याच्यातले काही उमेदवार जे आहे तर ते तुमचे परत कॉम्पिटिशनमधून बाहेर पडणार. पुढचे जे आहे 101 ते 120 मध्ये सर्वाधिक स्पर्धा असणार, कारण इथे 818 उमेदवार आहे आणि आपली वेकेन्सी किती आहे 342 मात्र. मग ह्याच्यामध्ये देखील काही उमेदवार टीईटी सीटेट असणार, काही उमेदवार टीईटी सीटेट क्वालिफाय नसणार. तर असे उमेदवार त्या ठिकाणी जास्त मार्क असून तुमच्या ठिकाणी कॉम्पिटिशनमध्ये सध्या येणार नाही. म्हणजे एकंदरीत जर आपण इथं विचार केला तर संभाव्य जो काही कट ऑफ असेल तर तो सध्या बघा SBCचा इथं हाय लागू शकतो. त्याच्यामध्ये 1 ते 5चा जवळपास जर विचार केला 115 ते 112 ह्याच्यामध्ये सेफ स्कोर 123 प्लस असणार आहे. अशा उमेदवारांना संधी इथं अवेलेबल होईल. 7 ते 8 साठी 118 ते 125 दरम्यान 126 प्लस या ठिकाणी सेफ स्कोर असू शकतो. 9 ते 10 साठी 122 ते 130 दरम्यान 131 प्लस तुमचा स्कोर असेल तर तुम्ही सेफ आहात. 11 ते 12 साठी 125 ते 133 तुमचे 134 प्लस जर असाल तर तुम्ही विषयावाईज ह्या त्या ठिकाणी सेफ सध्या बघा असू शकतात. तर हा स्कोर जो आहे तर हा स्कोर आलेली 342 जी वेकेन्सी आहे तर त्याच्यानुसार आपण या ठिकाणी बघा गृहीत धरलेला आहे. ह्याच्यापेक्षा कमी जास्त 5 मार्क प्लस मायनस सध्या होऊ शकतात, त्याच्यानुसार तुम्ही कन्सिडर करा. जर का तुम्ही 11वी-12वी साठी आणि 9-10 साठी जर क्वालिफाय करत असाल तर त्याच्यासाठी एक संभाव्य मराठीसाठी जवळपास या ठिकाणी 125 प्लस तुम्ही सेफ आहात. कट ऑफ जो असेल तर या ठिकाणी 124 पर्यंत, इंग्रजी संदर्भात 129 प्लस, हिंदी संदर्भात 123 प्लस, गणित संदर्भात 131 प्लस, विज्ञान संदर्भात 130 प्लस, सामाजिक शास्त्र संदर्भात 124 प्लस, इतिहास जर विषय असेल तुमचा 125 प्लस, त्यानंतर भूगोल विषयासंदर्भात 126 प्लस, राज्यशास्त्र विषय जर असेल 124 प्लस, त्यानंतर अर्थशास्त्राचे 126 प्लस, जीवशास्त्र असेल 11वी-12वी संदर्भात जवळपास 33 प्लस, भौतिकशास्त्र असेल 134 प्लस, रसायनशास्त्र असेल तर 133, त्यानंतर तुम्ही कॉमर्स संदर्भात जर एखादी वेकेन्सी आली असेल तर त्या जवळपास 129, कारण ही कमी वेकेन्सी आहे. त्यानंतर संगणक संदर्भात 127 प्लस, कला फाईन आर्ट असेल त्याचा 116 प्लस, ह्याच्यामध्ये कमी सध्या बघा उमेदवार असणार आहे. शारीरिक शिक्षण 119 प्लस. तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी तुमचा स्कोर असेल तर मे बी जे काही 9 ते 10 11वी-12वीच्या वर्गासाठी तुमची तिथं शिफारस सध्या बघा होऊ शकते. तर सध्या ह्या ठिकाणी जी काही आलेली वेकेन्सी आहे आणि उमेदवारांची संख्या बघता अशा पद्धतीने जर तुम्हाला स्कोर असेल तर तुम्हाला कुठं ना कुठं बघा संधी मिळू शकते. आता ह्याच्यामध्ये सर्वात कमी जी ह्या ठिकाणी कट ऑफ असेल तर तो 1 ते 5चा आपल्याला येताना पाहायला मिळणार आहे. त्यातल्या त्यात मराठी मीडियमच्या सर्वात जास्त ह्याच्यामध्ये वेकेन्सी आहे 342 मध्ये. आता ह्याच्यामध्ये जर का तुमचा चांगला स्कोर असेल, टॉपचा स्कोर असेल आणि तुमची टीईटी किंवा सीटेट नसेल परंतु तुम्ही ह्या ठिकाणी 141 किंवा 161च्या ह्या ठिकाणी हाय असाल तर तुमची निवड मोठ्या वर्गाला म्हणजे 9 ते 10, 11, 12 साठी इथं बघा होऊ शकते. परंतु तुम्ही टीईटी किंवा सीटेट क्वालिफाय नसाल आणि तुमचा स्कोर ह्या ठिकाणी एव्हरेज स्कोर असेल तर तुमची जे काही निवड असेल तर ती निवड सध्या बघा ह्या ठिकाणी शक्यता सध्या कमी असणार आहे. तर हे देखील लक्षात घ्या, कारण वेकेन्सी जी आहे तर ती वेकेन्सी फक्त 1% त्या ठिकाणी वेकेन्सी आलेली आहे. जी की वेकेन्सी ह्या ठिकाणी आरक्षणानुसार जर 2% राहिली असती तर ही डबल झाली असती. परंतु सध्या वेकेन्सी आपल्याला 1% त्या ठिकाणी आलेली आहे आणि कमी वेकेन्सी असल्यामुळे कट ऑफ जो आहे तर तो निश्चितच बघा हाय या ठिकाणी जाऊ शकतो. तर सध्या हा महत्त्वाचा ॲनालिसिस व्हिडिओ होता. तुम्हाला ह्या ठिकाणी माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा. तुमच्या काही कमेंट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. तुमचा स्कोर असेल तो देखील कमेंट करू शकतात, त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय देऊ. इतर जे काही अपडेट्ससाठी आपले टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा. संपूर्ण लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. एक छानशी कमेंट करून द्या, जेणेकरून आम्हाला देखील पुढे मोटिवेशन तुमच्याकडनं मिळत जाईल. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. निवड यादी आहे तर ती आता लवकरच जाहीर होणार, तर त्याच्यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा.